विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. डेरिव्हेशन्स इन 10 मिनिट. डेरिव्हेशन्स इन 10 मिनिट हो, फिजिक्सचं कोणतंही डेरिव्हेशन घ्या. जर आपल्याला डायग्राम जर परफेक्ट लक्षात आली तर ते डेरिव्हेशन जमतच रे, जमतं. कोनिकल पेंड्युलम समजून घ्या. ही माझ्याकडे एक स्ट्रिंग आहे म्हणूया आपण, वायर आहे. त्याला मी असं रोटेट करायला सुरुवात केली. बघा, पडेल माझ्या हातातून म्हणून आम्ही घट्ट पकडतोय आणि असं रोटेट केलं, सगळं दाखवतोय, तुम्हाला लक्षात घ्या. तर ते बरोबर असं ना कोन तयार होतोय. काय तयार होतोय? कोन. म्हणजे कोनिकल पेंडुलम तसंच आहे. म्हणजे काय, की मी तुम्हाला सांगतो, चला ही स्ट्रिंग आहे. ओके. त्याला आपण काय करतोय लक्षात घ्या. इथं बॉब आहे समजा. इथं सर्क्युलर मोशन मध्ये असं रोटेट करतोय. म्हणजे हा जो खालचा पार्ट आहे तो सर्क्युलर मोशन मध्ये रोटेट होतोय. ओके. झाला कोनिकल पेंडुलम तयार झाला. त्याची कोण आहे सांगा? लेंथ. याची कोण आहे सांगा? रेडियस. हा अँगल मेड बाय स्ट्रिंग विथ वर्टिकल आहे. अँगल मेड बाय स्ट्रिंग विथ वर्टिकल आहे. ही कोण आहे सांगा? हाईट आहे म्हणूया आपण. एवढ्या गोष्टी कळाल्या. आता पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला काय बोललो, की तुम्हाला कळालं पाहिजे, की इथं कोणते फोर्स ऍक्ट होतात. आता तुम्ही मला फॉलो करताय. कदाचित हे 5वं लेक्चर आहे डेरिव्हेशन सीरीज मध्ये. आणि मी तुम्हाला शिकवलंय नेहमी डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये काय ऍक्ट होतं रे? वेट. mg. बरोबर आहे. त्या वेटला कोणता तरी एक कॉम्पोनंट बॅलन्स करतो. अगदी तेवढ्या साईजचं काढा बरं का. पण कोण बॅलन्स करतोय? मी सांगतो ना तुम्हाला कोण बॅलन्स करतोय. फक्त व्यवस्थित लक्ष द्या. ओके, सांगतो. तर या स्ट्रिंग मध्ये जे टेन्शन आहे, टी नॉट म्हणूया बरं का, टी नॉट म्हणूया. कारण मला पिरियॉडिक टाइम साठी डेरिव्हेशन काढायचं आहे आणि मला पिरियॉडिक टाइम साठी कॅपिटल टी वापरायचं, लक्षात घ्या. बघा, टी नॉट. मग मला सांगा, हा अँगल थीटा असेल तर हा पण थीटा. अल्टरनेट अँगल. आणि थीटाच्या जवळची बाजू आहे, ऍडजेसंट आहे, म्हणजे टी नॉट कॉस थीटा. बघा, मी तुम्हाला सांगतो, फोर्सेस रिझॉल्व्ह करायचे म्हणजे काय, की हा मेन फोर्स आहे. मग हा कॉम्पोनंट त्यापेक्षा कमी पाहिजे, म्हणजे हा कॉम्पोनंट इथं येणार आहे. म्हणजे ही व्हॅल्यू इथे येणार आहे. आणि तो जो कॉम्पोनंट आहे तो आहे टी नॉट साइन थीटा. टी नॉट साइन थीटा. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, म्हणजे इकडं जो कॉम्पोनंट आहे तो टी नॉट काय सांगा? साइन थीटा. आणि हे जे डिस्टन्स आहे ती रेडियस आहे, लक्षात घ्या. कोनिकल पेंडुलमची डायग्राम तुमच्या लक्षात आली. इथं सगळ्या गोष्टी क्लिअर होत आहेत. आता तुम्ही समजून घ्या. लिहायचं काय, तर कुठल्याही डेरिव्हेशनची सुरुवात करायची या शब्दानं. कन्सिडर. आता लिहून दिलं जाणार नाही. तुमची प्रॅक्टिस झालेली आहे. काय दिसतंय? काय काढलंय मी? काय काढलंय? हिंट दिले वरती मी. काय आहे? कोनिकल पेंडुलम. मग काय लिहायचं? कन्सिडर अ कोनिकल पेंडुलम ऍज शोन इन द अबोव फिगर. बास, एवढं एकच वाक्य लिहायचं. कन्सिडर कोनिकल पेंडुलम ऍज शोन इन द अबोव फिगर. लेट नंतर काय लिहायचं? जे काय आहेत ना नोटेशन्स ते लिहून टाकायचे. म्हणजे काय सांगा? एम म्हणजे मास, जी म्हणजे ऍक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी, थीटा म्हणजे काय? अँगल मेड बाय स्ट्रिंग विथ द वर्टिकल, एल म्हणजे कोन, लेंथ, आर म्हणजे लेंथ ऑफ द स्ट्रिंग, आर म्हणजे काय? रेडियस ऑफ द सर्क्युलर ऑर्बिट, लक्षात घ्या. अजून काय राहिलं त्याच्यात, लक्षात घ्या. टी नॉट, टेन्शन इन द स्ट्रिंग. खाली लिहा बरं का, मी इथं लिहितोय. टी नॉट म्हणजे कोण? टेन्शन इन द स्ट्रिंग, लक्षात घ्या. टी नॉट म्हणजे टेन्शन इन द स्ट्रिंग. एच म्हणजे हाईट, ऍज शोन इन द फिगर, म्हणून काय हरकत नाही, लक्षात घ्या. आणि कॅपिटल टी म्हणजे पिरियॉडिक टाइम आणि ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी. ओके, इथेपर्यंत लक्षात आलं का? डायग्राम. कोणते फोर्स ऍक्ट होतात? वेट नेहमी डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतं. त्याला टेन्शन काय करतंय? बॅलन्स करते. पण त्याचे दोन कॉम्पोनंट, हा कॉस थीटा आणि हा कुठला कॉम्पोनंट आहे? साइन थीटा. तर हीच डायग्राम येते. मग आता मला सांगा, की नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स, तुम्ही वाक्य तयार करायचं. जो सेंटरच्या दिशेनं फोर्स ऍक्ट होतोय, तो नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतोय. आणि कोण आहे रे? टी नॉट साइन थीटा. म्हणजे टी नॉट साइन थीटा इक्वल्स टू सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आता मात्र बदलला. व्ही स्क्वेअर अपॉन आर आपण नेहमी वापरलंय, त्याच्याऐवजी एम आर ओमेगा स्क्वेअर का वापरलं? कारण ओमेगाची व्हॅल्यू असते 2 पाय अपॉन टी, म्हणून पिरियॉडिक टाइम काढायचा आहे ना, नेसेसरी. आता नंतर लिहिणार की वेट इज बॅलन्स्ड बाय टी नॉट कॉस थीटा. म्हणजे टी नॉट कॉस थीटा इक्वल्स टू एम जी. घ्या की रेशो फ्रॉम 1 into म्हणा. टी नॉटला टी नॉट कॅन्सल, साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन थीटा येईल. आणि दॅट इक्वल्स टू आर ओमेगा स्क्वेअर डिवायडेड बाय जी आलं. ओके, आता थांबा. टॅन थीटा म्हणजे काय रे? अपोजिट अपॉन ऍडजेसंट. मग फिगर वरून बघा ना, टॅन थीटाची व्हॅल्यू आर अपॉन एच येणार, लक्षात घ्या. आर अपॉन एच येणार. चला एक काम करूया.
ह्याला इक्वेशन 3 म्हणूया आपण. आणि आपण फ्रॉम फिगर म्हणूया बरं का. फ्रॉम फिगर ना पहिल्यांदा कॉस थिटाची व्हॅल्यू काढूया. कॉस थिटाला काय असतं सांगतो, ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनियस. या थिटाची ही ऍडजस्टंट साइड आहे GH आणि ही हायपोटेनियस आहे, जी लेंथ ऑफ द स्ट्रिंग आहे. यल ने इकडे मल्टिप्लाय करा. नीट लक्ष द्या, समजून घ्या. मग देअरफॉर आणि तुमची शिकण्याची तयारी पाहिजे बरं का, लक्षात घ्या. हे शिकायचंय. हा, 5-10 मिनिटात एखादी कन्सेप्ट क्लिअर होते, लक्षात घ्या. H इक्वल्स टू L कॉस थिटा. चला, म्हणजे कॉसचा फॉर्म्युला काय, ऍडजस्टंट अपॉन हायपोटेनियस. त्याचबरोबर आपण टॅन थिटाची व्हॅल्यू वापरूया. मग टॅन थिटा म्हणजे अपोजिट साइड, म्हणजे कोण आहे रे, आर अपॉन ऍडजस्टंट. ओके, म्हणजे काय येणार, यल कॉस थिटा. मग म्हणतो देअरफॉर, आता मी काय लिहितोय बघा, इक्वेशन 3 बिकम्स, मग इक्वेशन 3 मध्ये टॅन थिटाची व्हॅल्यू पुट करणार मी, आर अपॉन एच. एच व्हॅल्यू कोण आहे, एल कॉस थिटा. इकडे कोण आहे, आर ओमेगा स्क्वेअर अपॉन जी. आता आर ला आर कॅन्सल, जी वरती येईल, खाली यल कॉस थिटा येईल. जी वरती येईल, खाली यल कॉस थिटा येईल, दॅट इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर. काढा की स्क्वेअर रूट. मग स्क्वेअर रूट मध्ये जी अपॉन यल कॉस थिटा इक्वल्स टू ओमेगा. टाका ना ओमेगाची व्हॅल्यू. ओमेगाची व्हॅल्यू आहे 2 पाय अपॉन टी. तुम्हाला काय काढायचंय, पिरियॉडिक टाइम ना, थोडंसं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. मग टी इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट एल कॉस थिटा अपॉन जी. दिस इज रिक्वायर्ड एक्सप्रेशन फॉर पिरियॉडिक टाइम ऑफ कोनिकल पेंड्युलम. पिरियॉडिक टाइम ऑफ कोनिकल पेंडुलम. अरे मोजून ना 6 मिनिटं लागली मला एक्सप्लेन करायला. 5 डेरिवेशन झाले आपले. 5 5 का 6 झाले. 6वं डेरिवेशन आहे, लक्षात घ्या. त्यात फक्त कोण कुणाला बॅलन्स करतंय एवढंच फक्त बघायचंय. वेटला कोण बॅलन्स करतोय, नेसेसरी सेंट्रीपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतोय. या गोष्टी जरी कळाल्या तरी पुष्कळ काम होतंय रे, तरी पुष्कळ काम होतंय. मग कोनिकल पेंडुलम झालं. ओके, कराल तुम्ही हे डेरिवेशन परफेक्ट, लिहून काढाल. लिहून काढलंच पाहिजे. आता ऑफलाईनच्या मुलांना तर कंपल्सरीच आहे. मला नोट्स पाहिजेत म्हणजे पाहिजेतच. पण सगळ्यात इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगतो काय, नीट लक्ष द्या. मी इथं लिहितोय टी इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट एल अपॉन जी. टी इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट एम बाय के. मग टी इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट आय अपॉन म्यू इंटू बी. ओके, मग टी इक्वल्स टू, आता भरपूर फॉर्म्युले आहेत माझ्या पिरियॉडिक टाइम. मग पिरियॉडिक टाइमच्या प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये सांगतो 2 पाय येते की नाही सांगा बघू. मग मला तुम्हाला विचारायचंय, कॉमेंटमध्ये सांगा इक्वेशन 1, इक्वेशन 2, इक्वेशन 3. 2 पाय अंडर रूट एल कॉस थिटा अपॉन जी. हे कॉमेंट करून सांगा. 1 पिरियड टाइम ऑफ डॅश डॅश, पिरियड टाइम ऑफ. हे कशाचे फॉर्म्युले आहेत हे मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आता 8 मिनिटं लागली एवढ्या मोठ्या डेरिवेशनला. मग मला रिव्हिजन जर घेणं भाग पडतंय. काय रिव्हिजन मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, की स्ट्रिंग न व्हर्टिकल बरोबर जो अँगल केलाय तो थीटा आहे. स्ट्रिंगची लेंथ एल आहे. हे रेडियस आर आहे आणि इथं एच आहे. याच्यावर मला कॉस थिटाचा फॉर्म्युला आला पाहिजे, ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनियस. दॅट इम्प्लाइज मला एच ची व्हॅल्यू मिळाली एल कॉस थिटा. मला रेशो घेतल्यानंतर टॅन थिटा मिळते, म्हणजे आर अपॉन एच. एच ची व्हॅल्यू टाका एल कॉस थिटा. मग ज्या फॉर्म्युल्यामध्ये एल कॉस थिटा आहे तो कोनिकल पेंडुलम. एवढी रिव्हिजन घेतली तरी मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या, अजून 10 मिनिटं झालेली नाहीये. म्हणजे आता वेळ कमी लागणार आहे. तुमचं काम होणार आहे, लक्षात घ्या, परफेक्ट. फक्त वेळ कमी का लागला सांगतो. मी इथं लिहून नाही दिलं कन्सिडर. काय करणार, कन्सिडर कोड आहे कोनिकल पेंडुलम ऍज शोन इन द अबव फिगर. लेट नंतर सगळं डेरिवेशन लिहिलं. त्याच्यानंतर लिहायचं काय, की नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय टी ऑन साइन थिटा. सेंट्रिपिटल फोर्सचा वेट इज बॅलन्स्ड बाय टी कॉस थिटा. ह्याला इक्वेशन 1 म्हणा. आणि फ्रॉम 1 and 2 घ्या रेशो त्यांचा. त्याला इक्वेशन 3 म्हणून टाका. फ्रॉम फिगर एवढं सगळं कंप्लीट करा. इक्वेशन 3 बिकम्स म्हणा. ह्याच्या पुढे काय केलं आपण, आर ला आर कॅन्सल, जी इकडे घेतलं, स्क्वेअर रूट काढलं, ओमेगा व्हॅल्यू टाकली 2 पाय अपॉन टी. 2 पाय अपॉन टी. आणि आता बास, आता 10 मिनिटं होईनच झालेत, लक्षात घ्या. मी व्हिडिओ थांबवतोय. एक्सप्रेशन कंप्लीट करा. ऑल द बेस्ट.